आंब्याची सावली तिथं गेली, आंब्याची सावली तिथं गेली, पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली, न पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली, न पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली. झाली पोरगी जवान नाही पडी गली चेना, दोन भाकरीची भूक भाऊ पोरावर आली, दोन भाकरीची भूक भाऊ पोरावर आली, दोन भाकरीची भूक भाऊ पोरावर आली. कर्ज काढून रक्कम उभी कडे गेली, कर्ज काढून रक्कम उभी कडे गेली, न पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली, न पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली, न पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली. सोंडा देऊन पोरीचा त्याने घेतला गाठीव, त्या पोरीच्या बापाचं केलं बदनाम नाव, त्या पोरीच्या बापाचं केलं बदनाम नाव, त्या पोरीच्या बापाचं केलं बदनाम नाव. या हुंड्याच्या पायी नवनारी धाडली, या हुंड्याच्या पायी नवनारी धाडली, न पोरगी झाल्यावर बापानं असं जावयाची केली, न पोरगी. नमस्कार मंडळी, सर्व रसिकांचं सर्व रसिकजनांचं आमच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. चला तर मंडळी, आता मात्र कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मंडळी, या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि सादर करते कलावंत आहे ब्रायटेस्ट फाउंडेशन भिवापूरचे सर्व कलावंत. सादर करताय सुंदरसं नाटक फक्त मंडळी. प्रथम म्हणजे रस्ता, रस्त्यावर लोकांना थांबायचा आणि घराघरापर्यंत संदेश पोहोचवायचा, असं सुंदरसं नाटक या ठिकाणी सादर करणार आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचा विषय आहे बेटी बचाव बेटी पढाव. आता बेटी बचाव बेटी पढाव म्हणजे काय तर मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलीला शिकू द्या, तिला समान अधिकार द्या, तिला संपत्तीमध्ये समान वाटा द्या, हुंड्यासारख्या नको असलेल्या प्रथा बंद करा. या सगळ्या गोष्टीवर आम्ही या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. मंडळी, आज बेटी बचाव बेटी पढाव असं का सांगायला लागतं, कारण कायदे आहेत, भारतीय संविधानामध्ये अनेक कायदे आहेत. आजही गर्भाशयामध्ये पोरीला संपवण्याचा प्रकार आजही चालू आहे, लपून चोरून का होईना पण आजही तो प्रकार चालू आहे. आणि म्हणून आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुलांच्या प्रमाणात मुलींचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे, आता सध्या स्थितीमध्ये प्रमाण कमी झाल्यामुळं तरुण पोरांना आजही लग्नासाठी पोरी भेटत आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहे भविष्यात. पुन्हा जर पोरींचं प्रमाण पुन्हा कमी झालं तर पोरांना जर समजा लग्नासाठी पोरी भेटल्या नाही तर पुन्हा त्याचे दुष्परिणाम होणार आहे. महिलांवरील बलात्काराचं प्रमाण वाढू शकतं. कारण तरुण पोराला लग्नासाठी पोरी जर भेटल्या नाही तर हे तरुण पोरं काय करतील याचा विचार आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्याची जागरूकता आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चला मंडळी, आता मात्र खऱ्या अर्थाने नाटकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय, सादर करतोय बेटी बचाव बेटी पढावची कहाणी आमच्या जुबान करतोय. त्या दुरून कार्यक्रम बघणाऱ्या महिला जवळ आल्या तर फार बरं, कारण या कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे, त्याच्यामुळे दुरून कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या महिला जवळ येता येईल तरी या. कारण विशेषतः महिलांच्या हक्काच्या संदर्भात महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून सगळ्या गावातल्या महिलांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी समोर येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. मंडळी, संपत्तीमध्ये समान वाटा महिलांना भेटावा, शिक्षणामध्ये त्यांना संधी भेटावी, समान वागणूक कुटुंबामध्ये पुरुषासोबत महिलांना सुद्धा भेटावी आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, या सगळ्या गोष्टीवर आम्ही प्रकाश टाकणार आहोत. पण आम्ही बोलत बसलो तर तुम्ही कोणी थांबणार नाही, तुमच्यावर 100% विश्वास आहे आमचा. आणि म्हणून हसत खेळत नाटकाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे सादर करतोय. चला मंडळी, सादर करतोय सुंदरसं नाटक.
केले ना कोट नाही का बाई? दिसले का मावशी? नाही दिसले? तू होय म्हणून सांगतो मावशी. मैदानी की नाही सकाळी झोपेतून उठले का त्या पानठेल्यावर जाते. पानठेल्यावर जाते, खरा भुकणे ना बिळा फुकणे एवढंच काम करते. याच्यानंतर काहीच काम करत नाही. पण हे अजूनही घरी आले नाही. धनी, अहो धनी, आता तुम्ही इकडे येता का खाता? काय खाता का? काय खाता का म्हणून राहिली? अहो स्वयंपाक झालाय, 2 घास जेवून घ्या म्हणलं. स्वयंपाक झाला आहे मग चांगला आवाज नाही देता येत का? स्वयंपाक झाला, जेवण करायला या बा. ह्या महिला तशाच म्हणतात का नवरी आली? येता का खाता? माराचा विचार आहे मला. अहो नाही हो नाही. मार ना. अहो नाही हो नाही. आणि असं स्वप्नात देखील विचार येणार नाही माझ्या. आम्ही तुम्हाला मारित हे गावातले लोक काय म्हणतील हो मला? मग चांगला आवाज दे आता. बरं सांग मला कशासाठी कला करत होती? तुम्हाला 2-3 दिवस झाले पेरणीसाठी बाया पा बाया पा बाया पा पाहिल्या का मग बाया? मग तुला काय वाटलं मी गावामध्ये रिकामचो ठिंडायला गेलतो? अहो बायाच पाहायला गेलो होतो त्या सुभद्राबाईच्या घराकडे. त्या सुभद्राबाईच्या. असं का? त्या सुभद्रीच्या घरात गेले होते का? पण का हो त्या सुभद्रीच्या व्यतिरिक्त गावात एकही बाई दिसत नाही का हो तुम्हाला? कशी बोलते हो तू? अहो ते माई बहीण होय, बहीण. बहीण होय का? आता एवढंच खरं का मामे बहीण होय? माझे मामे बहीण म्हणजे माणूस अजून. अहो मी सोय म्हणून टिकली, दुसरी हातीत गावाची मान चालली गेली असती. तुम्ही म्हणून सांगतो मंडळी 100 वेळा झाला धमक्याच्या मले. चालली गेली असती पण गेली नाही. आहे त्याची तेच गाडून आहे. अहो जाणं जाते तर जा, मग काय बी बिघडणार नाही. हो अशी कशी जाईल मग? अशी कशी जाईल? लग्न करून आली म्हणला काय पडून गेलं नाही आली? नाही, मी म्हणलं पडून आली म्हणून. आपणच म्हणून राहिली ना. बरं जाऊ दे, तुला आता एक आनंदाची गोष्ट सांगतो. आनंदाची गोष्ट? हो. माय मध्ये सोनं गिनं घेऊन देता की काय हो तुम्ही? का हो? मागच्या वर्षीच आपल्याला चांगला कापूस पिकला तर 50,000चं सोनं घेऊन दिलं. अहो ते सगळं पांढरं आलं ना. सगळं पांढरं आलं का? सगळं पांढरं आलं. मग बदलावं लागते. किती गुन्हाचा आहे हो मानवरा, मग सोनं बदलून देतो म्हणते. अहो सोनं नाही, हे बायको बदलावं लागते. बायको. आता तुम्हीच सांगा मंडळी मला, दरवर्षी हिने 50,000 सोनं घेऊन देत जायचं आणि हिच्या अंगावर पांढरं येत जायचं. त्याच्या सोनं बदलवण्यापेक्षा बायको बदललेली बरं नाही का? हो बदलवा ना, आता बदलवा ना. त्यामुळे भेटते तुम्हाला दुसरी बायको बदलवणार वाले आहे जसे. अहो मजाक केली. कशी बदलवीन बायको? एवढी बायको चांगली मला भेटणार का? पण मी काय म्हणतो आनंदाची गोष्ट नाही का, यावर्षी चांगला पाऊस पडणार. चांगला पाऊस पडणार. आपल्याला चांगलं पीक पाणी होईल. हो आपलं पीक पाणी होईल चांगलं. या वर्षी का नाही आपण आपल्या मुलीचं लग्न मस्त थाटामाटात आटोपून टाकू. अहो पोरीची वय व्हायची आहे. पोरी राहू द्या, आपण पोराची वय झाली आहे ना, आपण पोराचंच लग्न करून टाकू. कसं आहे पोराचं लग्न करून तर तुम्हाला वावरा शेतात हातभार तर लावून पोरग. तू ही गोष्ट ते बरोबर आहे. कारण नाहीतरी लंडुऱ्या पुट्ट्याभर गावभर हिंडतच राहते ते. लग्न करून दिलं तर कामी तरी लागन. आणि दिवसेंदिवस मायाच्यानं काम होणार नाही. तो करेल शेतीचे काम. आपण पोराचं लग्न करू. वा. पोरीला चांगलं शिकू द्या. कशी पोरगी शिकन तर साहेबीन तरी होईल. बरोबर. मग आपल्या गावामध्ये नाव होईल का नाही मग? बिलकुल बरोबर. तू बरोबर विचार केला तुम्ही. बरं मी काय म्हणतो, आता मी शेतावर जातो का? माझ्या मागून माझी शिदुरी घेऊन ये लवकर. अहो, तुम्ही वाहनासमोर तुमच्या मागच येते पा. तुम्ही वाहनासमोर तुमच्या मागच येते पा. त्या दिवशी तसंच केलं हिनं. तुम्ही वाहनासमोर म्हणे तुमच्या मागच येतो. मी शेतात गेलो, 12 वाजून गेले तरी हिचा पत्ता नाही. दुपारचे 2 वाजले तरी पत्ता नाही. आली किती वाजता? संध्याकाळी 6 वाजता. अहो त्या दिवशी बचत गटाची मीटिंग होती ना. वाटलंच होतं मीटिंगच राहते तुम्ही म्हणून. 6 वाजताच काय आली? 8-9 वाजता काऊन नाही आली? पोरं बारा घेऊन आली असती. डुकरं घेतली असते मिळून एवढ्याने. अहो मला वाटलं होईल लवकर सुट्टी. होईल लवकर. मग आता 12 वाजता होईल म्हणलं. आता होऊन गेले 12चे 2. पैशाचा व्यवहार म्हणल्यावर उशीर नाही लागत का बरं? बाबा कॅशियर आहे तू. अहो मी कॅशियर नाही, पण 10 बायाचा व्यवहार म्हणलं तर आता होऊन गेले 2चे 4. पण मी घरी आल्यावर थांबले नाही बरं. जशी मीटिंग होऊन आली तशीच मी मानवरा उपाशी असं म्हणून वावराकडे आली. हो का? मग? 6 वाजेपर्यंत उपाशी. बरं मी काय म्हणतो, अजून नाही तुझी मीटिंग आज की नाही? आहे? अहो नाही आहे ना. असं तर सांग पहिलं. नाही आहे ना. जेव्हा पाहिजे आपलं बचत गट. का हो तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा बचत गट करता. आता बचत गटामध्ये आहे म्हणूनच तर आपला फायदा आहे. बापा. कसे 4-5 हजार रुपये लागले बचत गटामधून नसतं आपण उचलतो. हो तुझी गोष्ट बरोबर आहे.
मग त्या दिवशी पोरीची तब्येत बिघडली होती, मी ना गावामध्ये लोकांना पैसे मागितले, दिले का कोणत्या लोकांना पैसे पोरीच्या दवाखान्यासाठी? सांगा ना, हे दिले गोष्ट का? तुम्ही बरोबर आहे म्हणतो ना मी. नातेवाईकाला फोन केला, या नातेवाईकांनी पैसे नाही दिले. आखरीला मी ना बचत गटातून पैसे काढले आणि पोरीचा दवाखाना केला, तेव्हा कुठं पोरीची तब्येत सुधारली? अहो तर मा काही तसं म्हणणं नाही का तू मिटिंगा करू नको बचत गटाच्या म्हणून. हं. तू सगळं काम कर, आपले मिटिंगा कर, हे कर ते कर, पण वेळेवर तर शेतावर येत जा. आज की नाही मीटिंग, आज लवकर येईल. आज गिन नाही ना, नाही. आता तू पहिलं सांगू राहिले आज नाही म्हणून. आज का लेट आली, आज तुझे कातडे काढले समजायचे. नाही ना, आज लवकर येते. नाही आहे ना, नाही आहे. लवकर ये मग. लवकर हा, येते. ये बाजू. लवकर. चला पेरणीला सुरुवात करूया. चल रे माझ्या ढवळ्यानी पवड्या. हुर्रा! जोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी काम गाडून पिकवितो सोनं काळ्या मातीची राखीत शान काम गाडून पिकवितो सोनं काळ्या मातीची राखीत शान दिग देवान आम्हाला देन शेतीवाडी आयुष्याचं धन दादा दिन रात राबुनी आम्ही करीत चाकरी दादा दिन रात राबुनी आम्ही करीत चाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी.